ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। उत्तराखंडमधील बागेश्वर जो जिल्हा आहे त्यातल्या गरुड ही तहसील आहे। या तहसीलमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचा एका तरुणीशी विवाह झाला आणि विवाहानंतर ती तिच्या सासरी नांदायला गेली। पण सासरी नांदायला गेल्यानंतर हिने हा पती मला नकोच आहे असं तिथल्या घरच्या लोकांना सांगायला सुरुवात केली। कंटाळली ती, राहायचंच नाही। सासू सासरे नवरा सगळे वैतागले। मग शेवटी तिला तिच्या माहेरी पाठवण्यात आलं। ती म्हणाली की माझा माहेरी प्रियकर आहे, माझं लग्न अगोदरचं अफेअर आहे, हा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध झालेला आहे, त्याच्याबरोबर मी राहणार नाही आहे। पतीच्या घरचे तर घाबरून गेले। एवढा सगळा विवाहाचा खर्च केला, एवढा सगळा विधी केला, तिला मोठ्या आनंदाने नांदायला आणलं आणि ती म्हणते माझ्या प्रियकराबरोबरच राहील, मी तुझ्यावर राहणारच नाही, मला फारकत देऊन मोकळे करा। ती माहेरी गेल्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं, तिथल्या स्थानिक लोकांपर्यंत गेलं, समाजापर्यंत गेलं। शेवटी असं ठरलं की ही काय आता राहायला तयार नाही आहे, तरी तुमचे जे काही पैसे झाले असतील खर्च वगैरे सगळे तुम्हाला देऊन टाकावे आणि ते सामान सगळं तिला देऊन टाकावं। आणि पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी सगळं सामान देऊन टाकलं आणि त्याच महिन्यात त्या तरुणीने दुसरं तिच्या प्रियकरावर लग्नही करून टाकलं। हा फेर होतं त्याच्याबरोबर, आहे की नाही गंमत? अत्याचारी नहीं, मेंस कमीशन कौटुंबिक प्रकरणामध्ये न्यायाधीश रघुवींद्र आराध्य यांनी पुणे फॅमिली कोर्टातील एका प्रकरणामध्ये खूप महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। हा निर्णय आपल्या मॅटरमध्ये पण लागू पडेल, त्याची जजमेंटची आपण कॉपी पण मिळावी। हा निर्णय असा होता की पत्नीने, तिला 2 मुली होत्या, तिच्यासाठी आणि त्या दोन्ही मुलींसाठी पतीकडून अन्न वस्त्र मिळावा यासाठी फॅमिली कोर्टात कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता। पती तिथे हजर झाला, न्यायालयाने दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि प्रकरण सुनावणीला आलं। पतीने जो कोर्टामध्ये त्याचा डिफेन्स घेतला होता, त्याची जी बाजू मांडली होती ती अशी होती की या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याने सगळे पुरावे कोर्टात दिले, व्हिडिओ रेकॉर्डिंग दिलं, ऑडिओ दिले, फोटो दिले, विटनेसेस तपासले आणि कोर्टाच्या असं निदर्शनास आलं की हा जो विवाह आहे हा झाला असला तरी त्या पतीला पत्नीपासून काही सुख मिळालं नाही, 2 मुलं झाले असले तरी तिचे विवाहबाह्य संबंध आहे असं ते सिद्ध केल्यामुळे पत्नीचा खावटीचा अर्ज कोर्टाने रद्द केला। अनेक मॅटर्समध्ये हा प्रॉब्लेम येतो, पण ते सिद्ध होत नाही। या मॅटरमध्ये न्यायाधीश रघुवींद्र आराध्य यांनी सगळं बाजू ऐकून घेतली आणि पत्नीचा खावटीचा अर्ज, अन्नवस्त्राचा अर्ज रद्द केला आणि दोन्ही मुलींना 5,000 रुपये मेंटेनन्स दिले।